हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आपले स्वागत आहे आजच्या या सत्संगामध्ये. मलाही खूप दिवस झाले तुमची भेट होण्यासाठी, तर मी 3 महिन्यानंतर आलो आहे. मला आनंद आहे की पुन्हा येण्याची संधी भेटली तुमच्या सत्संगामध्ये. हरे कृष्णा. आधी भजन गाऊया, नंतर कथा होईल. तर सगळ्यांनी आपले मोबाईल जे आहेत बंद ठेवा आणि मन शांत ठेवा, की आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. आपण आलो इथे कशासाठी? भगवत प्राप्तीसाठी. काहींना पाहिजे असं धनप्राप्ती, काहींना पाहिजे असते पुत्रप्राप्ती, काहींना पाहिजे असते अनेक गोष्टी असतात, धान्यप्राप्ती, सुखप्राप्ती. पण आपल्याला काय पाहिजे? भगवत प्राप्ती. त्यासाठी तर मग मन शांत पाहिजे आणि मोबाईल बंद पाहिजे. मोबाईल चालू असेल तर मग मन भटकणार आणि मग जी भगवत प्राप्ती व्हायची आहे ती राहून जाईल. जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानन्दन भज जन रञ्जन, यशोदानन्दन भज जन रञ्जन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानन्दन भज जन रञ्जन, यशोदानन्दन भज जन रञ्जन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी,
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha Radhe Radhe Radha Radhe Radhe. Jai Radha Madhava Radha Madhava Radhe. Jaya Krishna Balaram, Krishna Balaram, Krishna Balaram, Jai Radha. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Jaya Prabhupada. Jaya Jaya Gurudev, 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 Jaya Jaya Gurudev. Nitai Go Hari Go, Hari Go, Hari Go, Nitai Go Hari Go. कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय। शास्त्र भागवत महापुराण की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। जगत गुरु श्री प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे पुनः आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये।
आपण श्रीमद भगवद्गीतेचा 8वा अध्याय मधून वाचतोय. अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग भगवत प्राप्ती आणि आपण आज श्लोक संख्या 5 घेऊया. खूप प्रसिद्ध श्लोक आहे. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावम् याति नास्ति अत्र संशयः. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावम् याति नास्त्यत्र संशयः. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावम् याति नास्ति अत्र संशयः. माताजी कुणी. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावम् याति नास्ति अत्र संशयः. शब्दार्थ. अंतकाले अंतकाळी च सुद्धा माम माझे येव निश्चितच स्मरण करीत मुक्त्वा देह त्यागून कलेवरम देह यह जो प्रयाण करतो सह तो मद्भावम माझं धाम याती प्राप्त करतो नाही अस्ति आहे अत्र यात संशय. अनुवाद तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. अनुवाद. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देह त्यागतो तो तत्काळ माझ्या धामाची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही. तात्पर्य. या श्लोकामध्ये कृष्ण भावनेच्या महानतेवर जोर देण्यात आला आहे. कृष्ण भावनेमध्ये देहत्याग करणाऱ्या मनुष्याला भगवंतांच्या दिव्य धामाची तत्काळ प्राप्ती होते. भगवंत विशुद्धाहूनही विशुद्ध आहेत म्हणून कृष्ण भावना भावित भक्तसुद्धा विशुद्धाहून विशुद्ध असतो. या श्लोकातील स्मरण हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्याने कृष्ण भावना भावित भक्तियोगाचे पालन केलेले नाही त्या अशुद्ध जीवाला भगवान श्रीकृष्णांचे स्मरण घडणे शक्य नाही. म्हणून जीवनाच्या सुरुवातीपासूनच कृष्ण भक्तीचे पालन केले पाहिजे. अंतकाळी कोणाला जर आपले जीवन सफल बनवायचे असेल तर त्याच्यासाठी कृष्णांचं स्मरण आवश्यक आहे. म्हणून मनुष्याने सदैव हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे या दिव्य महामंत्राचा जप केला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की व्यक्तीने एखाद्या वृक्षाप्रमाणे सहनशील झाले पाहिजे. तरोरिव सहिष्णुना. हरे कृष्ण मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गामध्ये अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. तरीसुद्धा अशा सर्व संकटांना सहन करीत मनुष्याने हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे या महामंत्राचा जप सदैव चालू ठेवला पाहिजे. जेणेकरून त्याला आपल्या मृत्यूच्या वेळेस कृष्ण भक्तीचा संपूर्ण लाभ होऊ शकेल.
ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरून् वैष्णवान् च श्रीरूपां साग्रजातां सहगणं रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेमप्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिशे नमः। नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा। कुशन बन जाएगा खाली जाते हैं। जाते खाली। हरे कृष्णा। पुनश्च आपले स्वागत आहे आजच्या या सत्संगामध्ये। आपल्या सर्वांचं मोठं सौभाग्य आहे की आपल्याला पुन्हा पुन्हा अनेक वेळेस सत्संगाची संधी प्राप्त होते। सत्संग हा मनुष्य जीवनासाठी अति आवश्यक आहे, कारण की मनुष्य जीवनामध्ये एकमेव मुख्य उद्देश भगवत प्राप्ती आहे। भगवत प्राप्ती म्हणजे सर्व प्राप्ती। काही ना असं वाटतं मला भगवंताची काय आवश्यकता, मला पैसा पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला खूप मोठं प्रसिद्धी पाहिजे, सौंदर्य पाहिजे, शक्ती पाहिजे, भगवंताची काय आवश्यकता। त्यांना हे ज्ञान नाही त्या लोकांना की भगवत प्राप्ती म्हणजे सर्व प्राप्ती, सर्व काही भेटणं। जसे गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति सह महात्मा सुदुर्लभा। जो ज्ञानी आहे त्याला समजतं की भगवंताची प्राप्ती म्हणजे सर्व प्राप्ती। जो अज्ञानी आहे, जो मूर्ख आहे,
तो हे समजून घेत नाही की भगवंत भेटल्याने सर्व काही भेटणार. हृदयाचं अनंत सुख, समाधान, शांतीसुद्धा अवश्य भेटणार, जे या जगामध्ये कधीही कोणाला भेटू शकत नाही भगवंताशिवाय. काय? आपल्या हृदयाचं अनंत सुख, समाधान, शांती, ज्याचं कधीही नाश होत नाही, अनंत. या जगात लोकांना शांती भेटते थोडा वेळेची, थोड्या क्षणाची. या जगात सुख समाधान आहे थोड्या काळाचं आहे. नवं थोडे दिवस बस, नव्याचे 9 दिवस एवढंच सुख आहे, बाकी सगळं दुःख आहे. संत तुकोबा ठाण्यांच्या भाषेमध्ये सुख पाहता जेव्हा पडे, दुःख पठवता एवढे. या जगाचा स्वभाव आहे. स्वतः भगवंत गीतेत म्हणतात की हे जगत काय आहे? दुःखालयम अशाश्वतम. दिसतं, असं वाटतं, हां मला सुख भेटणार, मला सुख भेटणार भविष्यामध्ये, पुढे. फक्त ते वाटतंच, पण भेटत नाही. जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. हे जे काही म्हण काही चुकीची नाही आहे, उगाचच नाही. ह्या जगात फक्त बोलाचा भाग, बोलाचीच कडी, बोलण्याचं सुख आहे फक्त. हां मला जॉब लागला, मला जॉब लागला, मला जॉब लागला. ते बोलून बोलून सुख घेतात लोक. आणि सुख तर काय असं भेटणार नाही जॉबचं, बोलून बोलून सुख घ्यायचं. हां मला जॉब लागला, मला जॉब लागला, मला हे भेटलं, मला हे भेटलं, हे भेटलं. बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी, बोलण्याचं सुख आहे फक्त. वास्तविक सुख नाही आहे. वास्तविक सुख हे आत्म्याचं सुख असतं. आत्म्याचं सुख, न की मनाचं सुख. जे मन चंचल आहे म्हणून त्या मनाचं सुखसुद्धा चंचल, चपल सुख आहे. चपल सुख आहे, ते टिकत नाही. चपळ, चंचल सुख. ह्या जगात लक्ष्मी देवी कुठेही थांबत नाही जास्त वेळ, म्हणून तिचं नाव ह्या जगामध्ये आहे चंचला. महालक्ष्मीचं नाव काय जगामध्ये? चंचला. ह्या जगात ती कुठेही टिकत नाही, थांबत नाही. का? त्याचं मनच लागत नाही. काय? इथे भगवंताची सेवा नाही आहे. लोकांना फक्त स्वतः मालक होण्याची इच्छा आहे, म्हणून तिथं मन लागत नाही. जरी ती माता आहे सर्व जीवांची, तिचं मन लागत नाही. का? ही जी मुलं आहेत तिचे भगवंताच्या सेवेचा विचार ठेवत नाही म्हणून. आणि ही महालक्ष्मी देवी भगवंताच्या जवळ भगवत धामामध्ये काय नावाने प्रसिद्ध आहे? अचला. अचला. जिथून ती एक क्षणसुद्धा हलत नाही. अचला. सदैव भगवंताच्या चरणी त्यांच्या सेवेमध्ये युक्त असते आपली माता महालक्ष्मी देवी. आणि आपण तिची मुलं आहोत जे भगवंताच्या सेवेचा कधीही विचार करत नाही, म्हणून दुःखी आपण. म्हणून आपल्याजवळ आपली माता जी आहे लक्ष्मी देवीची कृपा टिकत नाही. ती चंचल आहे, येते कधी निघून जाते. का? आपल्या मनात जर कृष्ण भक्तीचं, भगवत सेवेचा विचार नसेल तर ती कृपा महालक्ष्मीची आपल्याला नाही टिकणार, नाही टिकणार. मनुष्य जन्म हा अनेक जन्मानंतर दुःख भोगून मिळतो. म्हणून आपण जाणलं पाहिजे ह्या जीवनाचा एकच मुख्य उद्देश आहे की भगवत प्राप्ती. का? भगवत प्राप्तीने आपल्या आत्म्याचं संपूर्ण समाधान कायमसाठी होऊन जाईल. जसं भागवतमध्ये भगवंतांचं जे भक्तीचं महिमा सांगितला की मनुष्यांचं मुख्य धर्म कर्तव्य काय आहे? तर सुत गोस्वामी सांगतात, सुत गोस्वामी की सवै पुंसां परो धर्म यतो भक्तिः अदोक्षजे अहितुकी अप्रतिहता यात्मा सुप्रसिद्धती. भगवत भक्तीने काय होईल? भगवत प्राप्ती तर होईलच भगवत भक्तीने, पण त्या भगवत प्राप्तीने, भगवत भक्तीने काय होईल? यात्मा, ज्याने आत्म्याचं संपूर्ण समाधान होईल कायमसाठी. यात्मा सुप्रसिद्धती, आत्म्याचं संपूर्ण सुख त्याला मिळून जाईल, जे आपण शोधतोय, आपण शोधतोय. आणि भगवंत हा आपल्या जवळच आहे.
भगवंत हा आपल्या जवळच आहे, आपल्या सोबतच आहे. जवळ काय, सोबत आहे. तुझं आहे तुझं पाशी, म्हणजे तू जागा चुकलास. आपल्या जगाचं, आपल्या जीवनाचं अनंत सुख समाधान आपल्या जवळच आहे. का? आपल्या जवळच भगवंत आहे. जे भगवंत गीतेमध्ये, भागवतमध्ये अनेक ठिकाणी सांगतात की मी प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने आहे. जसं लहान बाळाला कधी माता एकटी सोडत नाही, एकटं सोडत नाही माता सदैव लहान मुलाला सोबत ठेवते. तिला माहिती आहे माझ्याशिवाय हे बाळ काही करू शकणार नाही. तसंच भगवंताला माहीत आहे की त्या भगवंताशिवाय आपलं जीवन असू शकत नाही. पण आपल्या मनामध्ये चुकीचा विचार, चुकीची इच्छा असल्यामुळे आपल्याला ती अनुभूती होत नाही. सर्व खेळ इच्छांचा आहे. आपल्या इच्छा अशुद्ध असल्यामुळे जो भगवंत आपल्यासोबत सदैव आहे त्याची आपल्याला कल्पनासुद्धा, जाणीवसुद्धा होत नाही. आणि मग म्हणून आपलं मन सदैव बाहेर, हे मला सुख देईल, ते सुख देईल असं विचार ठेवतं. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्र आरूढानि मायया. की भगवंत प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहे. सर्वस्वचहां हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृती ज्ञानम अपोहम च. की 15व्या अध्यायामध्ये 15वा श्लोक आहे की प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहे. पण झालं काय, आपल्या मनामध्ये चुकीच्या इच्छा आहेत. अज्ञानामुळे किंवा मायेच्या प्रभावामुळे आपला जो स्वभाव आहे आत्म्याचा सेवा करणे सोडून आपण मालक होण्याचा विचार करतो. मालक होणे म्हणजे काय ते समजलं पाहिजे. मालक होणे म्हणजे भगवंताकडे येऊन माझं हे काम होऊ दे, माझं ते काम होऊ दे, मला हे मिळू दे, मला ते मिळू दे, मला हे दे, मला ते दे, हा विचार. माझ्या इच्छा पूर्ण करा, माझी इच्छा पूर्ण करा, हा विचार. सेवक सदैव आपल्या इच्छांना जास्त महत्त्व न देता मालकाची काय इच्छा आहे ते व्हायला पाहिजे. आणि सेवक सदैव मालकाची इच्छा जाणण्यासाठी उत्सुक असतो की मालकाची काय इच्छा आहे, भगवंताची काय इच्छा आहे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये हा भाव येत नाही की मी सेवक आहे भगवंतांचा आणि म्हणून भगवंताची इच्छा काय माझ्याकडून, मी काय सेवा करावी की मी जाणलं पाहिजे, हा भाव येत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंताची अनुभूती आणि स्वतःची अनुभूतीसुद्धा, आत्म्याची अनुभूतीसुद्धा होऊ शकत नाही. ह्या जगातल्या जीवाला स्वतःचंही भान नाही आहे. जर कोणी आपल्याला 5 प्रश्न केले, आपल्याकडे उत्तर नाही आहे. कोणते 5 प्रश्न? की कोणी आपल्याला विचारलं की बाबा तुम्ही त्या जगात आले आहात. हां, आलो आहे. तुम्ही आले कुठून? तुम्ही या जन्माआधी कुठे होते? तुम्ही आले कुठून? नाही माहीत. तुम्ही जे आहात इथे, तुम्ही कोण आहात? ही तुमची ओळख बदलत नाही, अशी काय ओळख आहे तुमची? आपली बॉडी, आपलं शरीर जन्मापासून सदैव बदलत असतं. लहानपणचं शरीर कुठे गेलं माहीत नाही. गेलं बाळ कुणीकडे. लहानपणचं बाळ गेलं कुठे? आता आजोबा झाले बाबा, बाळ आजोबा होऊन गेलं बाळ कुणीकडे. बाळ गेलंच कुठं. तर आपलं जी ओळख आहे ती बाळाची होती का ती तरुण मुलाची होती का म्हाताऱ्या माणसाची आहे? आपण जाणलं पाहिजे आपली ओळख काय आहे. हे शरीर काही काळापूर्वी नव्हतं, काही काळानंतर शरीर राहणार नाही. आपली ओळख काय, जे टिकेल. आपलं नाव गाव सगळं बदलून जातं, काही त्याला महत्त्व नाही असतं. तेव्हा ते बोलायची गोष्ट आहे. आपली ओळख काय? पहिला प्रश्न काय, आलो कुठून? त्या जगामध्ये जन्म घेऊन आलो कुठून? दुसरा, मी कोण आहे, माझी ओळख काय, जी सदैव टिकते, न बदलणारी ओळख काय माझी. तिसरा प्रश्न, मी जो कुणाचा आहे या जगामध्ये तो कोण आहे? मी जो कुणाचा आहे, कुणाचा आहे मी? हम किसके हैं सदा के लिए, मी कुणाचा आहे सदैव.
कुटुंबाचे लोक बदलतात, कुटुंब बदलतं, जागा बदलते, आपलं घर बदलतं. आपण कुणाचे आहोत? सदैव आपण कुणाचे? चौथा प्रश्न, आपण जे आलो आहोत, आपण किती काळासाठी आलो आहोत? किती वेळा आपण या जगात आहोत? नाही माहीत कोणाला. की जे जिंदगी एक सफर है सुहाना ते लोक गातात ते. पण पुढे काय सत्य जगाचं? यहाँ कल क्या हो किसने जाना. म्हणजे आपलं जीवन हे सदैव अनिश्चित आहे, अनिश्चित. कमल दल जल जीवन टलमल की क्षणभंगुर हा देह मानवा घालव शिवाया. हा देह जो आहे क्षणभंगूर, कोणत्या क्षणी याचा भंग होईल माहीत नाही. आणि आपल्याला इतक्या इच्छा, आपल्याला इतके मोठमोठे स्वप्न, माझं हे होऊ दे ते होऊ दे, मुख्य विषय आपण सोडून देतो जो सदैव आपल्याला महत्त्वाचा आहे. चौथा प्रश्न काय? आपण जे आलो आहोत किती काळासाठी आलो आहोत हे माहीत पाहिजे. किती काळासाठी, माझं प्लॅनिंग किती आहे, मी किती वेळ इथे आहे. आणि पाचवा प्रश्न, इथून जेव्हा जायची वेळ येईल, जसं सत्संगानंतर प्रसाद घेतल्यानंतर जायची वेळ सगळ्यांची येते. आपल्याला माहीत आहे की सत्संगानंतर प्रसाद घेऊन जायचं कुठे म्हणून चिंता नसते, आपल्याला चिंता नसते. चला, सत्संग पण झाला, प्रसाद पण झाला, आता जाऊ आपल्या गावा, आपल्या घरी जाऊ, आपल्या गावा जाऊ, आपल्या घरी. तसे ह्या जगातून जेव्हा जायची वेळ येईल, हे देह सोडण्याची जेव्हा वेळ येईल, मी जाऊ कुठे, मी कुठे गेला पाहिजे, हा विचार मनुष्याला आला पाहिजे. पशुपक्ष्यांना हा विचार कधी येऊ शकत नाही, नाही येऊ शकत. का? ती बुद्धीच त्यांना नाही आहे की ते समजतील की हा देह माझी गाडी आहे, की बॉडी माझी गाडी, मी एक आत्मा आहे, मी भगवंताचा अंश आहे, मी जे आलो आहे जगामध्ये भगवंताच्या धामातून आलो आहे. मी का आलो? आपण आलो मालक होण्यासाठी. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे अंती परंतप. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये 27वा श्लोक आहे की जीव ह्या जगात भगवद्धामातून का येतो? जीव ह्या जगात येतो भगवद्धामातून इच्छेमुळे. चुकीची इच्छा. भगवंत पाठवत नाही. लोकांना वाटतं देवाने पाठवलंय चक्की चालवण्यासाठी, आटा चक्की चालवायची, किंवा शिकंजीचं दुकान लावायला भगवंताने पाठवलं. शिकंजी विकायला भगवंत पाठवत नाही, तुमची इच्छा होते ती शिकंजी. भगवंताची इच्छा आहे तुम्ही आनंदी असावं, दुःखी नसावं. पण आपल्याला ते मायेच्या प्रभावामुळे भ्रम झाला. नाही नाही नाही, मला जास्त सुख भेटेल. जास्त सुखाच्या इच्छेने, जास्त सुखाच्या लोभाने, मोहाने आपण भगवद्धाम सोडलं आणि त्याच भगवंताचा द्वेष केला. तोच का मालक, मी का मालक नाही? कमीत कमी छोटा मालक होऊ द्या मला, छोटा मालक. अशी इच्छा आली आपल्यामध्ये. छोटा कृष्ण, लिटिल कृष्ण, लिटिल कृष्ण व्हायचं. तर ही जी समस्या आहे की आपण चुकलो आहे. जसं सीतादेवीने एक चूक केली पंचवटीमध्ये असताना वनवासामध्ये. ही आनंदी होती भगवंताच्या सोबत वनवासामध्ये, तपस्येत सुद्धा आनंदी होती. तिने एक चूक केली, चुकीची इच्छा केली. ते मायावी हरणाची इच्छा केली, मायावी हरणाची. जो रावणाचा मामा होता मागेची, ज्याने तिला फसवलं की मी किती सुंदर, तुला किती सुख भेटणार मला सोबत घेऊन, असं सगळेला वाटलं आणि मग ती त्यात फसली. तसं आपण सुद्धा भगवद्धामामध्ये खूप आनंदी होतो, खूप सुखी होतो, पण कुठे ना कुठे अशी आपल्या मनामध्ये इच्छा आली की मला ते जास्त सुख देईल. सीतादेवीला काही कमी नव्हतं, पण ते मनात आलं असं की जास्त सुख भेटेल, भगवंत तर आहेच माझ्यासोबत, पण ते पण पाहिजे, जे माये होतं. तसं आपण भगवद्धामात असताना काही अशी इच्छा केली की त्या इच्छेमुळे आपण मायेच्या प्रभावामध्ये आलो आणि आपलं पतन झालं भगवद्धामातून. म्हणून आपण हे जाणलं पाहिजे
की आपलं जीवन हे या जगामध्ये अतिशय भयानक आहे, दुःखमय आहे. मृत्यूचं भय सदैव लोकांना असतं आणि सदैव चिंता, तणाव, दुःख, अनेक देहाचे दुःखं असतात, कुटुंबाच्या समस्या असतात. परंतु आपण जरी जाणलं की आपली मूळ स्थिती, आपली मूळ ओळख भगवंतासोबत आहे. हे जग आपलं नाही आहे, हे जग आपलं ठिकाण नाही आहे. आपण इथं आलो आहे चुकलो आहे आपण. आपली चूक लक्षात आल्याशिवाय आपण सुधारणार नाही. आपण जाणलं पाहिजे मी चुकलो आहे. म्हणून आपण जेव्हा भगवद्गीता वाचू, भागवत वाचू, तेव्हा लक्षात येईल की हां, आपण मोठी चूक केली, आपण फसलो आहे मायेच्या प्रभावामध्ये. म्हणून जर सुटका हवी असेल तर मग भगवंताच्या प्राप्तीची इच्छा केली पाहिजे. जेव्हा सीतादेवीला लक्षात आलं की मी चुकली आहे आणि माझ्या चुकीमुळे मी आता फसली आहे या रावणाच्या तावडीमध्ये, सीतादेवीने पुन्हा चूक केली नाही. एकच चूक केली, पुन्हा चूक नाही केली. किंवा दोन चुकी केल्या. एक चूक केली, त्या हरणाची इच्छा केली. दुसरी चूक केली, लक्ष्मणजींचं सुद्धा आज्ञाचं पालन नाही केलं. लक्ष्मण जे आदि गुरु आहेत, भगवंताचे मुख्य सेवक आहे लक्ष्मणजी, त्यांनी जेव्हा सांगितलं देवी तुम्ही ह्या रेखेच्या बाहेर, ह्या रेषेच्या बाहेर येऊ नका, ज्याला आपण लक्ष्मण रेखा म्हणतो, त्यांनी म्हटलं रेषेच्या बाहेर येऊ नका तुम्ही. पण ती पण चूक झाली. ती रेषेच्या बाहेर आली आणि मग तिला राम उचलून घेऊन गेला. पण सीतादेवीने तिसरी चूक केली नाही. कोणती चूक? रावणाचा कोणताच प्रस्ताव स्वीकार नाही केला. त्या रावणाने रोज 1000 प्रस्ताव दिले सीतादेवीला की माझा स्वीकार कर, तुला मी लंकेची महाराणी बनवेल, माझ्या सर्व इतर राण्या तुझी सेवा करतील, दासी बनतील, तुला मी सगळ्या जगाचं सुख देईल. सीतादेवीने त्या रावणाचा कोणताच प्रस्ताव स्वीकार नाही केला. आपलं होतं काय? आपण 2 लाख चुका केली, आपण आज सुद्धा करतोय. आपण ह्या मायेचे प्रस्ताव रोज स्वीकार करतोय. माया अशी दाखवते तुला मी मॅनेजर बनवेल, तुला मी हे बनवेल, मग मी तुला ते बनवेल, तुला हे देईल, तुम्ही तुला ते देईल. आपण त्या मायेच्या प्रस्तावामध्ये फसून जातो आणि मुख्य आपला जो संबंध आहे तो भगवंताशी, तो आपण लक्षात घेत नाही. म्हणून भगवत प्राप्ती तेव्हाच होईल जेव्हा आपल्या लक्षात येईल की मी दुःखी जी आहे, मी दुःखी जो आहे भगवंतापासून दूर झाल्यामुळे दुःखी आहे. भगवत प्राप्तीची इच्छा होणंसुद्धा इतकं सोपं नाही जगामध्ये. का? ह्या जीवाला बिलकुल काहीच पत्ता नाही, आता पत्ता नाही. हा जीव समजतोय की माझं घर, माझा बंगला मला सुख देतोय, ते थोडं दिवस सत्संगाला जाऊन थोडंसं बरं वाटतं म्हणून बसतोय. नाही, सत्संगातून आपल्याला भगवत प्राप्ती होईल आणि सत्संगातून आपलं जीवन सफल होईल हे आपण जाणलं पाहिजे. मनुष्य जीवनाचा उद्देश हा केवळ भगवत प्राप्तीच आहे, मुख्य उद्देश. माहीत नाही किती वेळ आपला शिल्लक आहे जीवनाचा, तर म्हणून हा विचार पाहिजे की मी ज्याचं आहे त्याचं बनलं पाहिजे, आपण ज्याचं आहोत त्याचं बनलं पाहिजे. हा आपण जर बुद्धीने विचार केला की मी कुणाचा आहे जगामध्ये, मी कुणाची आहे कायमसाठी, न हम किसी के न कोई हमारा, या जगात कोणी आपला नाही कायमसाठी. आहेत आपले थोडे दिवस, थोडा काळ, ते पण माहीत नाही किती वेळ. म्हणून मी कुणाचा आहे सदैव कायमसाठी, तर भगवंताच्यावर आपण. मग आपण जे म्हणतो भगवंतांना सगळं पूजेनंतर, आरतीनंतर, त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुसखा त्वमेव विद्या धरणं त्वमेव सर्वं मम दैवते. आपण नुसतं म्हणतो, जर आपण थोडं समजून घेतलं का म्हणतो आपण की भगवंताशिवाय आपलं माता पिता बंधू सखा कायमसाठी कुणी नाही. आणि ह्या जगात जी काही व्यवस्थापन जी आहे, भगवंताने आपल्याला माता पिता दिले, भगवंताने आपल्याला बंधू सखा दिले, पत्नी दिली, मुलं दिले, हे सुद्धा त्या भगवंताचीच व्यवस्था आहे, हे पण जाणलं पाहिजे. कुटुंब, बुद्धी, शक्ती, देह, हे जगत पण जे आहे, हवा पाणी सगळं, हे सुद्धा भगवंतच देतो आहे, हे आपण जाणलं पाहिजे.
भगवंताशिवाय दुसरा कोणी नाही आहे जो आपल्याला सांभाळतो ह्या जगात सुद्धा. म्हणून इथं जाणलं की आपलं मूळ संबंध, नित्य संबंध भगवंताशी आहे. म्हणून शेवटी जेव्हा इथून जायची वेळ येईल आपण समजलं पाहिजे की कुठे गेलं पाहिजे. जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. तुकोबांचा जो अभंग आहे की आपण देवाच्या गावाला गेलं पाहिजे का, तर देव आपला आहे, आपण देव, आपण देवाचे आहोत. देव आपुलासा करा, जे म्हटलं तुकोबांनी, देव आपुलासा करा. जो आपला आहे त्याला आपलं बनवा. जे आपले नाही त्यांना आपलं बनवू शकत नाही आपण. म्हणून लोक दुःखी होतात. माझं त्यांनी हृदय तोडलं, माझं मेरा दिल तोड दिया, मेरा दिल धोका दे दिया, असं लोक म्हणतात. आपलेच गद्दार असे लोक म्हणतात. ते हे आपण जाणलं पाहिजे. चुकलो आपण आहे म्हणून दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवून फायदा नाही. आपणच गद्दारी केली भगवंताशी, आपणच भगवंतांचं सेवा सोडली, त्याच्यामुळे आपण जे दुःख दिलं भगवंताला तेच दुःख आपल्याला अनेक माध्यमातून मिळतं. अनेक लोकांना हा प्रश्न पडतो, मी इतका चांगला आहे, मला दुःख का येतं जीवनामध्ये. आपण जाणलं पाहिजे, आपण ज्या भगवंताची सेवा सोडली, भगवंताला सोडलं, भगवंताला त्यागलं, त्याचं ऐकलं नाही आणि ते जे दुःख दिलं भगवंताला आपण, त्याच्यामुळेच आपल्याला ह्या जगामध्ये माया दुःख देते. पहिलं दुःख तर देह देतो. या जीवाला ह्या जगामध्ये पहिलं दुःख आपलाच देह देतो. ती म्हणतात आपलेच गद्दार. ती सुरुवात इथून होते की आपलं तन, आपलं शरीर ज्याला आपण 24 तास सांभाळतो, त्याला आपण इतकं पोचतो, त्याला इतकं आपण काळजी घेतो, तोच देह आपल्याला किती कष्ट देतो, किती दुःख देतो. हा देह दुःख देतो. आपण मायेच्या प्रभावात काय समजतोय, देह माझं सुखाचं साधन समजतोय, जो मोठा भ्रम आहे. जोपर्यंत हा भ्रम तुटत नाही की देह सुखाचं साधन नाही आहे. देह जन्मापासून, आईच्या पोटात 9 महिने असल्यापासून शेवटपर्यंत हा देह काही ना काही दुखणं देत असतो. हे आपण जाणलं पाहिजे. आपलं देह, आपलं मन सुद्धा काही कमी दुःख देत नाही, कमी चिंता देत नाही, कमी तणाव देत नाही. मन नको ते विचार, नको ते चिंता, नको ते भय, हे मन दाखवत असतं. आपण जाणलं पाहिजे आपलं तन, आपलं मन, आपलं धन. लोकांना वाटतं मला धन सुख देईल, तो पण मोठा भ्रम आहे, मोठा भ्रम आहे. धन कमवायला दुःख होतं, धन सांभाळायला दुःख होतं, धन गेलं म्हणून दुःख होतं, धन खर्च झाला म्हणून दुःख होतं. धन दुःख देतं, भीती देतं धन. आणि स्वजन, तन, मन, धन आणि स्वजन. आपण म्हणतो माझे जन आहे, माझे मुलं, माझं घर, माझे समाज, माझं गल्लीवाले, माझे गाववाले. हे पण दुःख देतात खूप वेळेस. म्हणून आपलेच गद्दार जी म्हण पडली याच्यामुळेच पडली की आपण स्वतः गद्दारी केल्यामुळे भगवंताशी आपल्याला असा अनुभव घ्यावे लागतात. आपण जाणलं पाहिजे की आपण स्वतः अपराधी आहोत, गुन्हा केला आहे, की आपलं मुख्य जे धर्म आहे, कर्तव्य, सेवा भगवंताची, की सोडून ह्या जगात आपण स्वतः मालक व्हायला जातो आहे. म्हणून सगळे तन, मन, धन, स्वजन हे आपल्याला दुःख देतात. जेव्हा आपण मी स्वतः सेवक आहे आणि मी सेवा केली पाहिजे हा विचार येईल, मग तुमचं तन, मन, धन, स्वजन सुद्धा तुम्हाला दुःख देणार नाही. का? तुमची काही अपेक्षाच नसेल. आपण दुःखी का होतो? आपल्या अपेक्षामुळे आपण दुःखी होतो. आपली अपेक्षा काय आहे? मला शरीर सुख देईल, माझं मन मला सुख देईल, माझं धन मला सुख देईल, माझे मुलं माझे स्वजन सुख देतील. त्यांची क्षमता नाही आहे. ना शरीर तुम्हाला सुख देऊ शकत जास्त वेळ, ना दुसरं कोणी सुख देऊ शकत. ते थोडा वेळाचा तो भ्रम असतो, बस अनुभव असतो. तर आपण जाणलं पाहिजे की मुख्य आपलं जे सुख आहे ते आत्म्याचं भगवंतासोबत आहे. आणि त्यासाठी भगवंताची भक्ती केली पाहिजे. तर भक्ती कशी होईल आपल्याकडनं? कलियुगात म्हटलेलं आहे, कलियुगामध्ये की भगवत नामाचा जप, हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम कलम नास्तीव 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 गतीन. सगळ्या संत महात्म्यांनी आणि सगळ्या शास्त्रांनी कलियुगामध्ये खूप सोपं सांगितलं आहे उपाय की आपण जर भगवंताच्या नामाचा जप केला,
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. अवश्य आपलं चित्त शुद्ध होईल, इच्छा शुद्ध होतील, आत्मा शुद्ध होईल आणि मग भगवंताची अनुभूती होईल. आणि ती सेवा आहे. आपलं जीवनच सेवामय आहे. जसं आपण या जगामध्ये 24 तास सेवेमध्येच आहे. कुणाच्या सेवेमध्ये? देहाच्या सेवेमध्ये, कुटुंबाच्या सेवेमध्ये, समाजाच्या सेवेमध्ये. जीव हा सदैव सेवाच किंवा दुकानाच्या सेवेमध्ये, ऑफिसच्या सेवेमध्ये, कंपनीच्या सेवेमध्ये. आपण मनाला मालक म्हणतो की मालक आहे, मी मालक आहे, मी मालक आहे. पण आपण कधीही शांतपणे बसून आनंद घेऊ शकत नाही. आपल्याला तिथं काम करावंच लागतं. का? आपण सेवक आहोत. आपण फक्त म्हणायचे मालक आहोत, नावाचे मालक आहोत. वास्तविक मालक भगवंत आहे की सबका मालिक एक जो जगन्नाथ है, भगवान. तर आपण जर हे थोडं नामाचा जप केला नियमितपणे, वेळ काढून, की आवश्यक आहे. जे म्हणतात की यदि किसी को मालामाल बनना है, मालामाल, सुखाचं धन कमवायचं आहे, सुखाचं धन, तर माला करना चाहिए. माला माल होने के लिए माला लेके माल जमा करना चाहिए. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आणि हा आपण जे तात्पर्य वाचला, श्लोक वाचला, त्यात सुद्धा हेच आहे की आपण जर सवय लावली, सवय केली, आपल्या मनाला, आपल्या जीवनाला सवय लावली की उठता बसता नाम घेता, उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, नामा पडते साधन नाही, जे तू करशील अनेक काही, हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. नाम घेतल्याशिवाय राहू नका. चालता बसता उठता नाम घेता राहा. नाम घेतल्याने आपली सर्व कामं सोपे होतील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. धन्यवाद. आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकलं. कोणाचा काही प्रश्न आहे की कोणाचं काही शंका, काही टिप्पणी, टीका, काही कमेंट्स, प्रश्न, काही आलं लक्षात की आपल्याला जर आपलं जीवन आता पण सुखी बनवायचं आहे तर भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. त्याने आपलं काय होईल? स्मरण केल्याने आपलं मरण सोपं होईल. मरण सोपं होईल स्मरण केल्याने. नाहीतर मग माझं नातू कुठे आहे, माझी नात कुठे आहे, माझं म्हैस कुठे आहे, माझा बैल कुठे आहे, हेच आपल्या डोक्यात येईल. का? आपण ती सवय लावलीच नाही की हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम. आपण काय केलं पाहिजे विचार? माझा कृष्ण कुठे आहे, माझा माधव कुठे आहे, माझा गोपाल कुठे आहे, माझं श्याम कुठे आहे. आपल्या मुलाला अशी सवय लावली की भगवंताला शोधलं पाहिजे. कोणाला? भगवंत कुठे माझा, कृष्ण कुठे, माझा माधव कुठे. मग अंतकाळी सुद्धा आपल्याला भगवंताचीच काय येईल? आठवण येईल आणि मग त्याने आपलं जीवन सफल होईल. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. निर्मल्याचा प्रभू की गेल्या 3-4 महिन्यापासून पूर्ण भारत भ्रमण करत होते आणि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी तरुण मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि अजून करतात. त्याचा माणूस आहे. मी आतापर्यंत जवळपास 400 किती झालं? 230 हां सॉरी 230 शाळांना प्रोजेक्टने आतापर्यंत भेट दिलेली आहे. तर तरुण मुलांसाठी फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा प्रौजी पूर्ण हात ठेवत आहे आणि प्रौजीचं फार मोठं योगदान आहे.
आणि वेळात वेळ काढून आपल्या चाळीगाव सेंटरसाठी प्रभूची वेळ देतात. प्रभूंचे फार आभार आहे. तर प्रभूंचे आपल्या एवढं दगदगीच्या प्रवासातून प्रभूजीकडे येऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर प्रभूंचा आपल्याला 3 वेळेस हरिबोल त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे. जोरदार हरिबोल हरिबोल. पुढे आवाज म्हणायची की माताजी लोक